कोल्हापुरातच असून अगदी कोकणात आल्याचा फील आला मला जेव्हा मी हे घर बघितलं. ह्या घराच्या आजूबाजूला असंख्य हिरवी झाडं आहेत, ज्यामुळे एक वेगळाच थंडावा मिळाला. आणि हे घर बघून असंच वाटलं, नेस्ट हे ये बेस्ट. मिलिंद रणदिवे सरांचं हे घर, जे ह्या घराचे आर्किटेक्टसुद्धा आहेत. वास्तुशास्त्राने नाकारलेली जागा, म्हणजे त्रिकोणी आकाराच्या जागेमध्ये बांधलेलं हे घर. चिराच्या दगडांचं हे बांधकाम, हा लिव्हिंग एरिया, हे ओपन किचन आणि बाजूलाच डायनिंग एरिया. थोडंसं वर जाऊन मी बघितलं तर ही बॅल्कनी, जी स्टडी रूमसुद्धा आहे, आणि हा सिटआउट एरिया. इथं बसून खरंच खूप भारी वाटलं. ह्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे वरच्या बाजूला असणाऱ्या 2 रूम ज्या खालच्या बाजूला असणाऱ्या लिव्हिंग रूमशी अटॅच्ड आहेत, म्हणजे स्पेस क्रिएट केलेली आहे. ही बेडरूम, जी नीटनेटकी, स्वच्छ आणि जास्त फर्निचरचा वापर नाही. आणि त्याच्या बाजूला असणारी ही बॅल्कनी. घराच्या छतावरती त्यांनी कौलांचा वापर केलेला आहे आणि बाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्या त्याच्यावर येतात, त्यामुळे तिथे पक्ष्यांनी घरटी केली आहेत. मला सगळ्यात आवडलेली ह्या घराची बाजू म्हणजे ही मागची बाजू, जिकडे खूप सुंदर ही बाग दिसते, आणि ह्या घराची त्रिकोणी बाजू. थोडंसं पुढे येऊन मी बघितलं तर जागेचा जो त्रिकोणी कोपरा आहे, तर तिथे त्यांनी घरातला ओला कचरा टाकलेला आहे खत निर्मितीसाठी, जिथे गांडूळ खत तयार होतं. आणि एवढी झाडं आहेत ज्याचा जो पालापाचोळा पडतो तो अशा प्रकारे ते गोळा करून ठेवतात, सुका कचरा खतसाठी. घराच्या छतावरती जे सोलार पॅनल आहेत ते अशा प्रकारे बसवलेलं आहे की ज्यामुळे तिथे सावलीसुद्धा तयार होते. आणि ह्या घराची एक आठवण म्हणून हे सुंदर पेंटिंग त्यांनी दिलं.